ठीक आहे. फोटो तरी घ्यायचे मुलाच्या पैकी माझं नाव संतोष बैरागी. एज्युकेशन क्षेत्रामध्ये सर्व प्रकारचे फील्ड केले, टीचिंगपासून प्रिन्सिपलपर्यंत हॉस्टेल हेडपर्यंत ते सर्व बघितलं, म्हणजे काम केलेलं. आणि मोटिवेशनल स्पीकर म्हणून गेली 20 वर्ष मी काम करतो आहे. करिअर गायडन्सवरती काम करतो आहे, मेडिटेशनवरती मी काम करतो आहे. इंटरप्रेनर माझ्या क्लासेसला असतात, बिझनेसमन मोठे. तर योग असा की तुमच्याशी संवाद साधायचा. सहज आमचं सरांबरोबर मोहिते सरांबरोबर बोलणं झालं. त्यावेळेस सरांनी सांगितलं की कराडला एक इन्स्टिट्यूट आहे आणि तिथे सिद्धी आपली जाते शिकायला, तिथे तुम्ही याल का? म्हणलं नक्की, कारण की मुलांशी माझा खूप जवळचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. मुलं जिथे आहेत तिथे मी खूप आनंद वाटतो, मला मी रमतो, पण मुलं पण माझ्यामध्ये रमतात. सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही मला विवेकानंद अकॅडमी, सायन्स अकॅडमीमध्ये तुम्ही बोलवलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सरांचे. आणि विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर काही गोष्टी मी क्लिअर करेन. मी काही तुम्हाला असा उपदेश द्यायला आलेलो नाही किंवा हे करा आणि ते करू नका. उपदेश म्हटलं की त्रास होतो, मानसिक त्रास होतो. तर काय आहे सांगा. घरी पण तेच सांगतात, आई पण सांगते, बाबा पण सांगतात, काका सांगतात, मामा सांगतात, शेजारी पाजारी ते सर्व सांगतात, अभ्यास कर, अमुक कर, तमुक कर. प्रत्येकजण तीच गोष्टी सांगत असतो, दुसरं काही सांगतच नाही. मी फक्त तुमच्यामध्ये असलेल्या गोष्टींनाच फक्त उजळणी देणार. आता मी फक्त काही प्रश्न विचारेल, इंटरॅक्टिव्ह आपलं सेशन ठेवायचं. पहिला काही प्रश्न विचारायचे, ते उत्तर द्यायचे. इंजिनिअरिंगला कोणाला जायचं त्याने हात वर करायचा. आणि मेडिकल, आता कसं असतं की गंमत अशी आहे की आता हे वय असं आहे, हे अल्लड वय, एक 15 ते 18 वर्षाच्या आतमध्ये हे वय असतं. आणि ह्या वयामध्ये ना खूप असं जग वेगळं दिसत असतं, सुंदर दिसत असतं, काहीतरी वेगळं काहीतरी करायची इच्छा असते, पण कळत नाही की काय करावं. खूप काहीतरी वेगवेगळे फिलिंग्स असतात, खूप छान वाटत असतं, काहीतरी खूप वेगळं मोठं करायची अपेक्षा असते आणि आपण पण करायचं कसं हेच कळत नाही. आता काही जणांनी इथे ॲडमिशन घेतलं की मेडिकलसाठी जायचं आहे, कोणाला इंजिनिअरिंगला जायचं आहे, कोणाला फार्मसीला जायचं आहे, कोणाला करिअरमध्ये काय, प्रत्येकाने काहीतरी ठरवलेलं असेल किंवा घरच्यांनी सांगितलेलं असेल, हे तू डॉक्टर बनायचं, हे तू इंजिनियर बनायचं, तुला हे बनायचं, त्याला तो बन. आपल्याला घरच्यांनी सांगितलेलं असतं आणि त्या पद्धतीने आपण आपलं गोल सेट करत असतो. पण ही गोल सेट करताना आपल्याला काय वाटतं हे पण फार महत्त्वाचं. घरचे आपल्याला सांगतात की अशा पद्धतीने गोल सेट केलेला आहे. आता ते कसे सांगतात की त्यांच्या अनुभवातून ते तुम्हाला सांगत असतात की त्यांनी जे धक्के खाल्लेले असतात लाईफमध्ये, हे धक्के खाल्ल्यानंतर त्यांना माहीत असतं की आपल्या मुलांना किंवा मुलीला ते धक्के बसवू नये, तिचं करिअर किंवा त्याचं करिअर त्या चांगल्या पद्धतीने व्हावं, म्हणून त्यांनी तुमच्यासाठी गोल सेट केलेले असतात. पण आपल्यामध्ये काय होतं गंमत, माझा मित्र हे करतो तर मी पण तेच करणार, माझी मैत्रीण हे करते तर मी सुद्धा तेच करणार, असे आपण आपले गोल सेट केले. पण गंमत अशी होत जाते की ती मैत्री जी आहे आताच्या काळातली मैत्री ही लॉंग टर्म टिकत नाही. लॉंग टर्म टिकत नाही म्हणजे काय, ते कॉलेजचं ग्रॅज्युएशन होईपर्यंत टिकते, नंतर प्रत्येक आपापल्या व्यवसायात, बिझनेसमध्ये किंवा जॉबमध्ये स्कॅटर्ड होऊन जातो, पसरून जातो सर्व. आणि त्यावेळी आपण एकटेच राहतो. मग आपल्याला तेव्हा काय वाटतं की अरे आपल्याला जर सक्सेस मिळाला आनंद वाटतो, पण जर अपयश आलं तर वाटतं ना मी ते करायला नको होतं, मी हे करायला नको होतं.
मी चुकीचा निर्णय तर घेतला. तो माझा मित्र म्हणत होता, माझी मैत्रीण म्हणत होती म्हणून मी घेतला, पण तिचं करिअर झालं, माझं नाही. हे मी सर्व जे सांगतोय माझ्या आयुष्यातल्या घटनांवर सांगतो. म्हणजे आपण काय करतो, पुष्कळ मित्रांच्या संगतीमध्ये, मला सांगायचा उद्देश हा होता की आपण मित्रांच्या संगतीमध्ये ठरवतो आणि काहीतरी वेगळा डिसिजन घेऊन बसतो. मग तिथे आपल्याला सेटबॅक असतो आणि आता आपल्याला पश्चाताप होतो की अरे मी चुकीचा तेव्हा निर्णय घेतला. मी जर घेतला नसता निर्णय तर आज मी कुठेतरी इंजिनियर असतो किंवा डॉक्टर तरी झालोच असतो. माझा पाठीमागचा लहान भाऊ माझा, तो पण माझ्या पाठीवर होता, तो डॉक्टर MD झाला, त्यांनी सोडलं नाही आणि मी सोडून दिले. म्हणजे नंतर पश्चाताप आयुष्यामध्ये येतो की आपण चुकीचा डिसिजन कुठे घेतलेला. मग जेव्हा आपले पॅरेंट्स आपला डिसिजन घेतात तो आपल्यासाठी खूप योग्य असतं. मला हे सांगायचं होतं की तुमचे पालक तुमच्यासाठी जे निर्णय घेतात ते तुमच्यावर लादलेले नसतात. मग आता ह्याच्यातले किती मुलं डॉक्टर होतात, किती मुलं इंजिनियर होतात. आपण क्लास पण लावलेला आहे, कॉलेजला जातो, सर्वांना सक्सेस मिळत नाही. कारण शिकवतं तर सर्वांना सारखंच शिकवलं जातं. त्याच क्लासमधल्या 10 मुलं सायन्सला डॉक्टरला सिलेक्ट होतात, 10 मुलं इंजिनिअरिंगला सिलेक्ट होतात, बाकीची मुलं होत नाहीत. असं का? कोण सांगू शकेल? कोण सांगू शकेल? असं का होतं? परमेश्वराने सर्वांना सारखंच अवयव दिलेले आहेत, बरोबर? मला 2 हात दिले तसे तुम्हाला 2 दिलेले हात आहेत, 2 पाय दिलेले आहेत, 2 डोळे दिलेले आहेत, 2 कान दिलेले आहेत, जीभ दिलेले आहे, नाक दिलेले आहे, ब्रेन सुद्धा 2च दिलेले आहेत, बरोबर? तुमच्यासारख्याच फिलिंग मला पण दिलेले आहेत, तुम्हाला पण दिले. प्रत्येकाला सेम आहे, शरीरामध्ये स्ट्रक्चर सेम आहे, हाडांची संख्या सेम आहे, रक्ताचा रंग सुद्धा सारखा आहे. मग त्यातले तुमच्यामध्ये काही मुलं सक्सेस होतात, काही मुलं त्यात अचीव करू शकत नाही. मी अनसक्सेस म्हणत नाही आहे, मी अचीव करू शकत नाही असं म्हणतो. अचीव करू शकत नाही कारण काय? जे स्ट्रगल करतात, स्टडी करतात तेच अचीव करतात आणि जे स्टडीवरती लक्ष देत नाही ते नाही अचीव करू शकत. ओके, उत्तर छान आहे, मस्त उत्तर दिलं. आता हिने सांगितलं की काही स्ट्रगल करतात किंवा जे स्टडीवर हे करतात, स्टडी करतात. गंमत काय माहिती आहे का? आता मी तुम्हाला जर एक सर्वांना लाल रंगाचे चष्मे दिले तर तुम्हाला काय दिसेल? लाल रंगाचे दिसेल. पिवळ्या रंगाचे दिले तर पिवळं दिसेल. मग आपण जे बघतो त्याप्रमाणे आपल्याला दिसत असतं. जशी दृष्टी तशी सृष्टी असते. मग आपला प्रॉब्लेम कुठे येतोय? आपला ॲटिट्यूड. ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग. लक्षात ठेवा, ॲटिट्यूड हा तुमचा सर्व काही आहे. ॲटिट्यूड जर तुमचा व्यवस्थित असेल तर तुम्हाला सक्सेस मिळवण्यापासून कोणी रोखू शकतो. पण आपला सक्सेस काय मिळत नाही? तर आपला ॲटिट्यूड कुठंतरी चुकीचा असतो. ॲटिट्यूड म्हणजे छाती काढून असं बघणं नव्हे. ॲटिट्यूड ॲटिट्यूड म्हणजे काय? तुमच्या लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हा खरा त्याचा ॲटिट्यूडचा अर्थ आहे. मग आपण काय ॲटिट्यूड असतो आपला? शेती आहे वडिलांची, करू काय होतं, नाही झालं तर UPSC करू, नाही झालं तर PSIचं बघू, नाही झालं तर पोलीस भरतीच करू, बरोबर, नाही झालं तर फार्मसीला जाऊ, काहीच नाही झालं तर BEd करू किंवा जे काही छोट्या मोठे कोर्स करून घेऊ. मग हा जो ॲटिट्यूड आहे आपला, हा ॲटिट्यूड आपल्याला काय करतो? सक्सेस मिळू देत नाही. आपण ॲटिट्यूड चुकीचा ठेवतो की मी काय करायचं. तुम्ही तुमचे ॲटिट्यूड ठरवलेत का सर्वांनी? काय काय तुमचा ॲटिट्यूड काय आहे? तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? प्रत्येकाचं ठरलेलं आहे का? ठरलेलं आहे? सांग तुझं काय, तुला काय बनायचं? केमिकल इंजिनियर. तुला डॉक्टर बनायचं. डॉक्टरमध्ये कुठं
कुठं BAMS, BHMS, MBBS. मग हा ॲटिट्यूड जो आहे मग आपण हा लिहून ठेवलेला आहे का किती जणांनी लिहिलेला आहे? 2, 3, 4, 5, 6 जणांनी लिहिलेला आहे. मुलांमध्ये आपण काय करतो? ॲटिट्यूड ठरवून टाकतो, हो आता हे करूया. पण आपण जर लिहिलेला नसेल तर तो काय होतो? प्रत्येक वेळी चेंज होत जातो. प्रत्येक वेळी चेंज होत जातो. आज म्हणतो डॉक्टर, मित्र म्हणाले कसला डॉक्टर होतो, काय गल्लोगल्ली डॉक्टर पडले, चल आपण इकडे जाऊया, दुसऱ्या नेव्हीला जाऊ. कोणतो? हो नेव्ही चांगला आहे, मग नेव्हीकडे जाऊ. थोड्या वेळेत दुसरा एक चांगला जिगरी मित्र भेटतो किंवा मैत्रीण भेटते, आणि आमच्या नेव्हीमध्ये 6-6 महिने समुद्रात राहावं लागतं, सीला राहावं लागतं, कशाला आपल्याला हे करायचं? त्यापेक्षा आपण एअरफोर्स जॉईन करूया, मग तिकडचा अभ्यास करूया. म्हणजे हे काय होतं? आपला ॲटिट्यूड प्रत्येक वेळी बदलत जातो. म्हणजे सक्सेसमध्ये अडचण येणारा पहिला अडथळा कुठला आहे? आपला ॲटिट्यूड. आपण काय विचार करतो, आपण आपल्या जीवनाकडे काय बघतोय, हा फार महत्त्वाचा पाय आहे. तुम्ही जर तुमच्या आता बघा एक वय असं आलेलं आहे की तुम्ही संज्ञान होण्याच्या स्टेजवर आलेला आहे, कायदेशीर संज्ञान. काही 4 वर्षांनी तुम्ही संज्ञान होता, 4-5 वर्षांनी. पण आता तुम्हाला चांगलं काय आणि वाईट काय हे सर्व कळतं. आपलं आयुष्य कसं घडवायचं आणि कसं बिघडवायचं हे तुम्हाला सर्वांना चांगल्या पद्धतीने माहिती, की मी काय केलं तर माझं चांगलं होईल आणि मी काय केलं नाही तर माझं काय, हे कळण्याची तुमची आता ती परिस्थिती, वय त्या पद्धतीचं आलेलं आहे. मग ह्या वयामध्ये जेव्हा आपण इन्फ्लुएन्समध्ये अडकतो, इन्फ्लुएन्स म्हणजे काय? मी परत ते सांगतो की मित्र किंवा मैत्रिणींचे सांगितलेले सल्ले ह्या इन्फ्लुएन्स आहे. या इन्फ्लुएन्समध्ये जेव्हा आपण अडकतो त्यावेळी काय होतं? आपली दिशाभूल होते. म्हणून तुमचं तुम्ही पहिल्यांदा ठरवायचं आहे की मला काय बनायचं आहे. एखादा समुद्र, एक मोठा समुद्र आहे आणि त्यात एक जहाज आहे, त्या जहाजामध्ये कंपास नाही आहे आणि कॅप्टनला, शिपचा कॅप्टन मेन असतो, त्याला माहीत नाही आहे की कुठल्या किनाऱ्यावरती त्याला जायचं आहे, लँड करायचं. मग ते समुद्रात आहे तर तो कुठं जाईल जहाज? कुठं जाईल? कुठं जाऊ शकतं का ते? भरकटून जाईल. त्याला माहिती पाहिजे नॉन कॅलिफोर्निया जायचं आहे, नॉन कॅरोलिना जायचे, ग्रीसला जायचे, कुठं जायचं त्याला जर माहीत नसेल तर ते जहाज कुठेही लँड होऊ शकणार नाही, किनाऱ्यावरती पोहोचणार नाही. मग तसंच आपण सुद्धा आपल्या शरीररूपी जहाजाचे कॅप्टन आहोत आणि कॅप्टन आपण असल्यामुळे आपण ठरवायचं की या जहाजाला कुठल्या दिशेने न्यायचं आहे. पण काय होतं? आपणच कन्फ्यूज असतो. पुष्कळ वेळ खूप कन्फ्यूज असतो, काय करायचं काय नाही करायचं. मग खूप वेळा निगेटिव्हिटी होऊन जाते. निगेटिव्हिटी म्हणजे काय होतं माहिती आहे का? गंमत समजू मला. 10 लिटर जर पांढऱ्या रंगाचा डबा आहे, एवढा मोठा समजून कॅन आहे, त्यात एवढं बाटलीचं जरी आपण ब्लॅक कलरची बॉटल त्या पांढऱ्यात टाकली आहे, तो पूर्ण व्हाईटचे शेड बदलेल की नाही बदलेल? बदलून जाईल. पण एवढाच मोठा कॅन ब्लॅकचा आहे आणि त्यात थोडी पांढऱ्या रंगाची बाटली आपण ओतली तर ब्लॅकचा शेड बदलणार आहे का? बदलत नाही. मग त्याचा ब्लॅकचा जर रंग बदलायचा असेल तर हजारो लिटर जरी व्हाईट टाकला तरी त्याचा शेड बदलणार नाही. निगेटिव्हिटी तशी असते. एकदा का ती निगेटिव्हिटी मनामध्ये आली की तुम्ही पुन्हा कधीही पॉझिटिव्ह होऊ शकत नाही. व्हायला खूप कष्ट करावं लागतं. म्हणून पहिल्यांदा आपल्याला दुसरा अडथळा कुठला येतो? एक ॲटिट्यूड नसतो आपला ठरलेला. आपल्याला कुठं जायचं आहे, आपलं ध्येय काय आहे हे आपल्याला माहिती नसतं. कोणीतरी काहीतरी सांगतं आणि आपण त्या पद्धतीने ठरवतो आणि मग आपण पुढं जातो. मग नंतरच आपल्या अडचण वाटतं की नाही खूप अवघड आहे, आपण सोडलं पाहिजे. मग दुसरीकडे जातो तर ते पण अवघडच आहे, मग ते पण सोडायचं असं वाटतं. म्हणून अडथळा आपला पहिले ॲटिट्यूड. दुसरा निगेटिव्हिटी. निगेटिव्हिटी म्हणजे काय? निगेटिव्हिटी म्हणजे काय? कोण सांगेल? तुम्ही सर्व सायन्सचे विद्यार्थी आहात.
निगेटिव्हिटी म्हणजे काय? निगेटिव्हिटी म्हणजे काही नाही, दिसत काहीच नाही आहे, प्रत्यक्षात तर काहीच नाही आहे. खेळ कसला आहे? निगेटिव्ह दाखवता येईल का कोणाला? पॉझिटिव्हिटी दाखवता येईल का? मी वाटतं हे पॉझिटिव्ह आहे दाखवता येईल का? हे निगेटिव्ह आहे दाखवता येईल का? मग निगेटिव्हिटी म्हणजे काय? निगेटिव्हिटी म्हणजे एक प्रकारचा विचार, थॉट्स. हे थॉट्स आहेत आणि हे थॉट्स कसे असतात दिसतात का आपल्याला? हे फक्त ट्रान्सफॉर्म होत राहतं, इकडून तिकडे तिकडून इकडे सर्व ठिकाणी ते ट्रान्सफॉर्म होत असतं. मग हे थॉट्स जे आहेत हे थॉट्स कुठं तयार होतात? कुठं तयार होतात? माइंडमध्ये तयार होतात. मग माइंडमध्ये थॉट्स तयार होण्यासाठी अचानक थॉट्स क्रिएट होतात का? अचानक थॉट्स क्रिएट होतच नाही आहेत. मग थॉट्स कुठून येतात? आपण जे बघतो, आपण जे ऐकतो, आपण स्पर्श करतो, बरोबर, आणि जे बोलतो यातूनच काय तयार होतात? थॉट्स क्रिएट होतात. मग ही थॉट्स जे आहेत ते एका अर्थाने एनर्जी आहेत, बरोबर. नववीला तुम्हाला एनर्जीचा रूल होता माहिती आहे? एनर्जी कधी क्रिएट होत नाही आणि ती डिस्ट्रॉय सुद्धा होत नाही. मग एनर्जी काय होते? ट्रान्सफॉर्म होते, एका ह्याच्यातून दुसऱ्या ह्याच्यात जाते. स्टॅटिक्समधून कशात जाईल? कायनेटिकमध्ये, म्हणजे ट्रान्सफॉर्म होत राहते. मग हा जो खेळ आहे निगेटिव्हिटीचा, हा फक्त काय शब्दांचा खेळ आहे. पण आयुष्य एक तर बदलून टाकतो, नाहीतर हे आयुष्य बनवून टाकतो. मग आपण आता आपल्याला अडथळा कुठं येतो शिक्षणामध्ये, की आपण ठरवलेलं भरपूर काही असतं, कोणीतरी काहीतरी थॉट्स क्रिएट करतं आणि ते आपल्या कानात टाकतं. मग आपण काय करतो? तो थॉट्सला रिसीव्ह करतो, डोक्याचा आपण काय करतो? डस्टबिन करून ठेवलेला असतो. डोक्याचं आपण डस्टबिन केलेला असतो, ते ओपन करतो, त्यात थॉट टाकून ठेवून देतो आणि तो थॉट्स त्यात टाकल्यानंतर हळूहळू तो एक बघा डस्टबिनमध्ये कचरा भरून ठेवला काही दिवस, तो सडेल की नाही? सडेल ना, मग त्याला दुर्गंध येईल, त्याचा वास पसरेल सर्व ठिकाणी. तसंच ते थॉट्स आपल्या डोक्यात राहतात आणि त्या थॉट्सवरती आपण विचार करत राहतो, कंटिन्युअसली विचार करत राहतो आणि हा विचार करत राहिल्यानंतर त्याचे इफेक्ट आणि साईड इफेक्टसुद्धा आपल्याला दिसतात. मग निगेटिव्ह जर थॉट्स आपण जर घेतलेला असेल, रिसीव्ह केलेला असेल, तर निगेटिव्ह थॉट्स फास्ट शरीरामध्ये पसरतो. एवढा फास्ट पसरतो, जेवढा व्हायरससुद्धा पसरत नसेल एवढा फास्ट तो पसरतो आणि आपल्या बॉडी लँग्वेजमधून, आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून, आपल्या विचारातून तो प्रगट राहतो. हा एक फार महत्त्वाचा हे आपला अडथळा निर्माण. म्हणजे काय होतं की कोणी जे सांगतं रे बायो अवघड आहे, म्हणजे माझ्या बाबतीत उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, बायो अवघड आहे, हा थॉट्स डोक्यात क्रिएट झाला आणि मला कधीच बायो कळला नाही. का? तर तो विशेष मला कानात थॉट असेच टाकले गेले की खूप अवघड आहे, ते सर खूप अवघड आहे, सर खूप कडक आहे. मला काय म्हणजे बघताना तो दिसलं की मग भीतीच वाटायची. म्हणजे कोणीतरी काहीतरी थॉट्स टाकलेले असतात, आपल्याला माहीत नसतं, आपल्या सिनियर टाकतात, बरोबर. कोणीतरी एक मित्र भेटतो, मैत्रीण भेटतो, झाले ते तो विषय खूप आवडतो, केमिस्ट्री आवडत आहे, फिजिक्स अवघड आहे. मोस्टली मुलं फिजिक्सच सांगतात, फिजिक्स अवघड आहे. का? तर मॅथ्स आहे त्यामुळे. हे कोणी सांगितलेलं असतं की कोणीतरी सांगतं. जेव्हा मी लॉ करत होतो त्यावेळी मला कोणीतरी सांगितलं होतं, अरे कॉन्ट्रॅक्ट खूप अवघड आहे. म्हणजे गंमत मी माझ्या एक्सपिरियन्स सांगतो, कॉन्ट्रॅक्ट खूप अवघड आहे आणि तसं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट सर्वात सोपा भेटतो. आणि माझ्या मनात तो थॉट्स रिसीव्ह केला आणि मी कॉन्ट्रॅक्टला 2दा नापास झालो.
मी 2दा कॉन्ट्रॅक्ट पेपरला एटीकेटी मला लागला. म्हणजे काय होतं की तो आपण एखाद्या गोष्टीला रिसीव्ह करतो, म्हणजे आपल्या शिक्षणामध्ये दुसरा अडथळा कुठला येतो, निगेटिव्ह थॉट्स. म्हणजे आपण ज्या निगेटिव्ह गोष्टी ऐकत असतो त्यासाठी आपल्याला अशा लोकांची संगत करणं गरजेचं असतं की जे कायम पॉझिटिव्ह विचार करतात, जे पॉझिटिव्ह ॲप्रोच ठेवतात. हीच लोक आपले मित्र असली पाहिजे किंवा मैत्रिणी असतात. कारण कसं असतं, पॉझिटिव्ह थॉट्स लवकर पसरत नाहीत, निगेटिव्ह क्षणात पसरतं. खोटं जे आहे म्हणजे सत्य जे आहे, एक घरापासून दुसऱ्या घरापर्यंत जाईपर्यंत खोटं पूर्ण गावभर फिरून येतं, एवढं स्पीड असतं निगेटिव्ह गोष्टी. मग ह्या निगेटिव्ह लोकांपासून आपल्याला कसं आपण दूर ठेवता येईल, जे आपल्याला कायम प्रगतीपासून अडवतात किंवा निगेटिव्ह गोष्टी सांगतात, त्या मित्र किंवा मैत्रिणींपासून शक्यतो दूर व्हायचं. अभ्यास म्हणजे काही वेगळी गोष्ट नाही आहे. प्रत्येकाने अभ्यास केलेला आहे, मी केला आहे, तुम्ही केला आहे, या अगोदर लोकांनी केलेला आहे, सर्वांनी केलेला, संशोधन झाले, रिसर्च झाले, रिसर्च पेपर आलेले आहेत. सर्व काही अभ्यास काहीच अवघड नसतो, फक्त त्याचा ॲप्रोच आपला जो चुकीचा असल्यामुळे आपल्याकडतो तो अवघड वाटतो. म्हणून पहिल्यांदा तुम्ही आता काय करायचं आहे, अडथळा दूर करायचं तर पहिल्यांदा सांगतो, स्वतःला सांगायचं आहे की मला सर्व पेपर इझी आहे, सर्व विषय मला सोपे. मॅथ्स सोपा जातो, फिजिक्स जातो, ॲनाटॉमी जातो, तुमचे पेपर आहेत, बायो जातो, झूलॉजी जातो, केमिस्ट्री जातो, मॅथ्स जातो. हे स्वतःला पहिल्यांदा तुम्ही ब्रीफिंग करणं गरजेचं आहे. तुम्ही जोपर्यंत ब्रीफ करत नाही स्वतःला, तोपर्यंत तुमची प्रगतीचं स्टेप तुम्हाला दूर आहे. हा म्हणजे स्वतःच मध्ये असलेला अडथळा. तिसरा येतो, आपण अभ्यास करण्याच्या पद्धतीवर, मेथडवर. मेथड काय करतो आपण, सांगा तुम्ही कसा अभ्यास करता. सेल्फ स्टडी करता की नाही, तुम्ही शिकून गेल्यानंतर सेल्फ स्टडी करता ना तुम्ही, मग कसा करता तुम्ही. आणि कोणीतरी एकाने उभं राहायला सांग, विष्णू सांग कसं करतो. आपण जेव्हा अभ्यास करतो ना, अभ्यास म्हणजे काय, सराव. मग अभ्यास कुठलाही असू शकतो. शिकवण्याचा पण अभ्यास असतो, शिकण्याचा पण अभ्यास असतो, गाडी चालवण्याचा अभ्यास असतो, याचा असतो. कसं असतं की आपण काय करतो, काही वेळा अभ्यास कंटिन्यू करतो, परत कुठं ते आपल्याला झुलॉजीमध्ये 160 मार्क मिळतात. आपल्याला वाटतं हा 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 किती छान मार्क मिळाले, मला 160 मिळालेले आहे. मग आता आपण आज अभ्यास नाही केला तरी चालेल. तेंडुलकरला जेव्हा 20 वर्ष क्रिकेटमध्ये पूर्ण झाली, त्यावेळी त्याचा टाइम्स ऑफ इंडियाने इंटरव्ह्यू घेतला होता आणि त्यामध्ये त्याला विचारलं की तुला एवढा जर सक्सेस मिळालेला आहे त्याचं कारण काय. बाकीच्यांना त्याच्याबरोबरचा विनोद कांबळे होता, पण त्याला एवढं सक्सेस मिळालं नाही. पण ह्याला 20 वर्षामध्ये हा जे सक्सेस मिळालं होतं तेवढं सक्सेस कोणाच नव्हतं. म्हणून त्याला विचारलं तुला सक्सेसचं कारण काय, तुला काय कारणामुळे तुला सक्सेस मिळालं. तर त्यांनी सांगितलं की मला सक्सेस मिळण्याचं कारण एकच आहे की माझ्या क्रिकेटमध्ये, म्हणजे उठता बसता मला क्रिकेटच, मी जेवतो पण क्रिकेट, बोलतो पण क्रिकेट, चालतो पण क्रिकेट, झोपतो पण क्रिकेट, हसतो सुद्धा क्रिकेट आहे. तुम्ही गुगलवर टाकलं तर तुम्हाला मिळेल. मला सर्वच ठिकाणी माझं क्रिकेट आहे. म्हणजे उठता बसता खाता पिता सर्व ठिकाणी मला क्रिकेट दिसतं. जनावे म्हणा की गाई दळिता कांडिता गाई झाले गोपाळा, तसंच
तेंडुलकरने सांगितलं की मला उठता बसता खाता पिता काय दिसतंय, क्रिकेट दिसतंय. मग त्याला प्रश्नकर्ता जो वार्ताहर होता त्याने सुंदर प्रश्न विचारला त्यातूनच की मग एखाद्या वेळी आदल्या दिवशी जर तुम्हाला जर शतक तुमचं झालं तर तुम्ही काय करता, किंवा द्विशतक झालं तर काय? तो काही नाही करत. नाही त्या ज्या दिवशी शतक होतं म्हणून मी हुरळून जात नाही, मी दुसऱ्या दिवशी परत सकाळी नेट प्रॅक्टिसला येतोच. मी माझ्या 20 वर्षाच्या पूर्ण करिअरमध्ये कधी नेट प्रॅक्टिस चुकवलेली नाही. रोज सकाळी मी 6 वाजता नेटमध्ये येतो आणि 500 बॉलचा प्रॅक्टिस करतो. 500 बॉल मला टाकले जातात आणि त्याचं मी प्रॅक्टिस करतो. हेच विनोद कांबळेच्या बाबतीत काय आलं. विनोद कांबळे हा तेंडुलकरपेक्षाही उजवा खूप सुंदर क्रिकेटर होता, म्हणजे चांगला होता, पण त्याचा प्रत्येक वेळी फोकस सरकत गेला. चांगलं शतक झालं की तो प्रॅक्टिसला जायचा नाही. मग त्याने स्वतःला डिझाईन करायला सुरुवात केली. मग कानात डूल घालणं, शेंडी ठेवणं, बरं डोक्यावर जे वेगवेगळ्या प्रकारचे केसाचे हेअरस्टाईल ठेवणं, म्हणजे त्याचा फोकस सरकत गेला. आणि तो फोकस सरकत गेल्यामुळे काय झालं, तो इंटरनॅशनल क्रिकेटमधून बाहेर. मग आपण अभ्यासाबाबतीत काय करतो हेच पुष्कळ लागतं. आपल्याला एखाद्या विषयामध्ये सक्सेस मिळाला की आपण लगेच त्यांना मला येतं, मला येतं. ते सक्सेस नाही आहे. सक्सेस ते नाही आहे. सक्सेस ते काय फक्त तुमचं तुम्हाला मिळालेली उपलब्धिता, अचिव्हमेंट आहे. ठीक आहे, अचिव्हमेंट आहे, ते सक्सेस नाही आहे. छोट्या छोट्या अचिव्हमेंट गोळा केल्यानंतर तुम्हाला सक्सेस मिळत असतं. सक्सेस कधी मिळणार तुम्हाला, ज्यावेळी तुम्ही डॉक्टर बनाल, इंजिनियर बनाल, जे तुमचं टार्गेट आहे ते टार्गेट तुमचं डिसाईड होईल, फायनल होईल, त्याच वेळी तुमचं काय होणार आहे, सक्सेस असणार. आता मला ह्याच्यामध्ये झुलॉजीमध्ये एवढे पडले किंवा केमिस्ट्रीमध्ये एवढे पडले म्हणून मला ते सक्सेस नाही. आणि आपण इथे चुका करतो आणि तेंडुलकरने इथे चूक केलेली नाही. मग अभ्यासाचं म्हणजे काय, तर अभ्यास हा उठता बसता खाता पिता झाला. आपण तसं करतच नाही. उठता बसता खाता पिता किती अभ्यास करत. आपण क्लासमध्ये आपण आता तुम्ही इथे जरी असतात, फिजिकली तुम्ही इथे आहात, पण मेंटली तुम्ही त्यातले 50% मुलं इथे मेंटली प्रेझेंट नाही. आपण नेहमी लक्षात घ्या, आपण जिथे असतो तिथे नेहमी नसतोच. जिथे जिथे आपण असतो तिथे आपण नसतो. हा पुष्कळ वेळचा आपला प्रत्येकाच्या लाईफमधला अनुभव. तुम्ही इथे आहात पण फिजिकली आहात, मेंटली तुम्ही इथे नाही. जेव्हा सर तुम्हाला शिकवत असतात आणि जेव्हा तुम्हाला केमिकल इक्विजिशन शिकवत आहेत, तुम्ही फिजिकली बसलेला आहात, नंतर त्यावरती जर प्रश्न विचारला तर उत्तर देता येत नाही. का देता येत नाही, त्यावेळी मी फिजिकली तिथे असतो पण मेंटली मी काय असतो, घरी आई काय केलं, पप्पांनी काय केलं, भावानी काय केलं, मित्रांनी काय केलं, गणपतीच्या मंडळात काय चालू आहे, बरं कुठला संध्याकाळी डान्स करायचा आहे किंवा कुठलं गाणं लावायचं आहे किंवा कुठला कार्यक्रम घ्यायचा आहे, कुठल्या चौकात भेटायचे मित्रांना, असे थॉट्स कंटिन्यू चालू असतात. मग हा अभ्यास होतो का, नाही. आपण इथे आहोत, फिजिकली आलेलो, मी प्रेझेंट आहे सर, येस सर. अरे मग तुम्ही शरीराने प्रेझेंट आहात, मेंटली कुठं आहात. आपण मेंटली तिथे नसतो. प्रत्येक ज्यावेळी तुम्ही अभ्यास म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा सराव, आणि हा सराव जेव्हा करा, ज्या ठिकाणी मी आहे त्याच ठिकाणी मी असणार, ज्या ठिकाणी मी आहे त्याच ठिकाणी मी असणार, हा जेव्हा तुम्ही स्वतःचा अभ्यास कराल तर तुम्हाला तुमचं टार्गेट अचीव करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कोणीही रोखू शकत नाही. मग कितीही टफ पेपर येऊ दे, 720 मार्कामध्ये तुम्हाला 700 मार्क तरी 100% पडतात. 20 मार्क आपण भाग्यावर सोडून देऊ, पण 700 मार्क तुम्हाला 100% काय 200% मी लिहून देतो पडतात. ज्यावेळी तुम्ही क्लासमध्ये फिजिकली असतात त्याच वेळी तुम्ही तिथे मेंटली पण असतात.
आणि हा सराव आपल्याला केला तरच आपण सक्सेस. हा तिसरा अडथळा आहे आणि हा सर्वात मोठा अडथळा. कारण की आपण कधीही अभ्यास मी करतो सर, आता मी सांगितलं, तिने सांगितलं, मी असं करते ते. मला सांगा, जेव्हा तुम्ही एखादं लेसन वाचताय त्यावेळी तुमच्या माइंडमध्ये थॉट्स येतात की नाही? येतात ना, वेगळे थॉट्स येत असतात. मग ते थॉट्समध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह झालेला, तुमचं शरीर फक्त वाचतंय, डोळे रीड करताय, नुसती नजर अशी फिरत होते, हो झाला वाचून, समाधान मिळतं. त्यावरती प्रश्न विचारले तर सांगता येणार नाही. मग अभ्यास जेव्हा आपण म्हणजे अभ्यास म्हणून का आपण त्याला अभ्यास म्हणता येणार नाही ना, कारण अभ्यास करण्यासाठी तुम्ही प्रेझेंटच नव्हतात त्या ठिकाणी. मग अभ्यास करायचा आहे तर एक स्वतःला सवय लावा की मी जिथे आहे तिथेच मी कायम असणार. मानवी मनामध्ये दिवसभरात 60,000 थॉट्स क्रिएट होतात. किती? 60,000 थॉट्स क्रिएट होतात. आणि हे जे थॉट्स क्रिएट होतात ते कुठून तयार होतात? काहीतरी मी ऐकतो, कुठंतरी मी काहीतरी बघतो, कुठंतरी मी काही स्पर्श करतो, यातून ते थॉट्स क्रिएट होतात. आता घरी काहीतरी चालू असेल, आता घरी मी गेलो नाही आहे गणपतीला, घरी गणपती असं डेकोरेशन केलं असेल पप्पांनी, मम्मी काय केलं असेल, मोदक मला मिळणार नाही, गावातल्या मंडळात असं असणार आहे, तसं असणार. मग आपले थॉट्स क्रिएट होत राहतात. असे अनेक थॉट्स क्रिएट चालू असतात. मग तुम्ही किती त्यामध्ये टाका ना, एखादा माठ गळका आहे, त्यात किती पाणी टाका, त्यात थांबणार आहे का? नाही. वाळूचा माठ बनवला, त्या वाळूच्या माठामध्ये पाणी टाकलं तर त्यात काय होणार आहे? पाणी थांबणार आहे? नाही. मग आपण काय करतो आहोत की आपण आपले एवढे थॉट्स जे आहेत त्या थॉट्समध्येच आपला अभ्यास करायचा प्रयत्न करतो असतो. आता पुण्यासाठी जर तुम्ही पुण्यासारख्या शहरात गेला तर ट्रॅफिक खूप असते. म्हणजे पुण्यातून तुम्ही मुंबईसाठी निघालात तर पुणे सोडायलाच तुम्हाला 2 तास लागतात. मुंबईला पोहोचायला 2 तास लागत नाही, पण पुणे सोडायला 2 तास लागतात. एवढा ट्रॅफिक आहे. तसाच ट्रॅफिक आपल्या माइंडमध्ये चालू असतो. आणि हा जो ट्रॅफिक आहे हा विचारांचा ट्रॅफिक असतो. मग आपल्या त्यात अभ्यासाचा विचार असतो, मग त्याला कुठं मिळणार तुम्हाला? त्याला सेव्ह करायला कुठं मिळणार आहे? कारण तुमचे विचार एवढे सेव्ह होत राहतात. शेवटी कम्प्युटर सिस्टम सारखंच आहे ना. मग काय म्हणतात की सर मला ते कालपर्यंत आठवलं होतं, आज मला आठवलं नाही, मला लक्षातच राहत नाही. होतं की नाही असं? किती जणांचं लक्षात राहत नाही? खरं खरं सांगायचं, काय लाजायचं नाही, मी काही तुम्हाला शिक्षा करत नाही आहे. बाकीच्यांचं लक्षात राहतं सर्वांचं एकदा वाचलं की नाही ना? मग प्रामाणिकपणे सांगायचं की लक्षात राहत नाही. मग लक्षात का राहत नाही आपल्या? कारण तेच की जेव्हा सर शिकवत असतील, जेव्हा मी अभ्यास करत असेल त्यावेळी मी तिथे नसतो किंवा माझ्या डोक्यात थॉट्स चालू असतात. शेवटी आपला जो आपण ऐकत असतो, सध्या तुम्ही माझं ऐकतात, थोड्या वेळाने तुम्ही विसरून जर मी काय सांगितलं, कारण की तुम्ही काय केलं, रॅममध्ये सेव्ह केलेलं आहे, वरवरच्या मनावरती सेव्ह केलेलं आहे. मनाला पण 2 कप्पे आहेत, अंतर्मन आणि बाह्यमन. आपण जे काय सेव्ह करतो ते बाह्य मनामध्ये सेव्ह करतो. ते टेम्पररी मेमरीसारखे. मोबाईलमध्ये कसं 4 GB असते, 3 GB 6 GB रॅम असते, नंतर ती कालांतराने जंक फाईलसारखं ते आपण हे करतो. मोबाईल हँग झाला की आपण काय करतो, जंक फाईल उडवतो. तसं ब्रेनमध्ये सुद्धा जंक फाईल्स तयार होत असतात आणि त्या जंक फाईल आपल्याला नील करणं खूप गरजेचं आहे. त्या जर आपण केल्या नाही तर आपल्याला अभ्यास ते सेव्ह करता येत नाही. बरं, तो सेव्ह होणार आहे, तो बाह्य मनात होणार आहे. मग अंतर्मनात जोपर्यंत जात नाही, झिरपत नाही तोपर्यंत तुमचं लक्षात राहत नाही आणि सक्सेस मिळत नाही. शेवटी काय, ब्रेन सुद्धा कम्प्युटरच आहे, त्याची कपॅसिटी खूप आहे. गिगाबाईटमध्ये आपण विचार करतो, प्रचंड अशी त्याची कपॅसिटी. रावणाला 10 डोकी होती, हे तुम्ही ऐकलं. खरं म्हणजे खरंच 10 डोकी नव्हती, त्याला 10 ब्रेनचा बुद्धिमत्ता त्यामध्ये, एवढी त्याच्या ब्रेनची कपॅसिटी. शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे की मनुष्य आपल्या ब्रेनचा फक्त 1.5% यूज करतो.
विवेकानंद जे होते ते 60 ते 70% ब्रेनचा वापर करायचे. त्यामुळे ते एकदा पुस्तक बघितलं की त्यांना ते पाठ होऊन जायचं. बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा 30 ते 40% ब्रेनचा वापर करायचे, म्हणून ते त्या लेवलला. जेवढे मोठे मोठे लोक झालेले ते ब्रेनचा वापर करायचे. आपण काय करतो, त्या ब्रेनचा वापर करत नाही. तुम्ही म्हणा कसं म्हणतो आम्ही ब्रेनचा वापर करतो, आपण वापर करतच नाही आहे. आपण काय करतो, फक्त टेम्पररी फाईल सेव्ह करण्यापुरता करतो, नंतर त्या गोष्टी आपल्या आपोआप डिलीट होतात आणि आपल्याला त्या आठवत नाही. मग ब्रेनचा वापर कसा करायचा? ब्रेनचा वापर करायचा तर परत पुन्हा मी त्या जुन्याच गोष्टी येतोय की जिथे आपण फिजिकली आहोत तिथेच आपण मेंटली उपस्थित राहणं गरजेचं आहे. दुसरं, निगेटिव्ह गोष्टींना ब्रेनमध्ये सेव्ह करायचं नाही. काय पॉझिटिव्ह गोष्टींना सेव्ह करायचं. त्याच वेळी तुमच्यासुद्धा ब्रेनचा वापर तुम्ही सुरू करू शकता. आता आपण काय करतो, अभ्यास करण्याच्या 3 टेक्निक असतात. ऐकतो, इथं बसल्यानंतर ऐकतात, ऐकल्यानंतर सुद्धा आपल्याला अभ्यास होतो की नाही, लक्षात राहतं आपल्या. दुसरी गोष्ट काय होते, बघतो आपण, पुस्तक घेतो, पुस्तक बघतो, वाचतो आणि हे करतो. तिसरी गोष्ट काय करतो, आपण लिखाण करतो. म्हणजे 3 मेथडमधून आपण काय करतो असतो, अभ्यास करत असतो. हे 3 मेथड ज्या आहेत त्या 3 मेथड कुठं कनेक्ट होतात, शेवटी ब्रेनशी, बरोबर. मग जेव्हा आपण त्या अभ्यास करत असतो, त्या अभ्यास करताना त्या अभ्यासाला फील करायला शिका. आपण तुम्ही जेवण जेवतात तर ते जेवायला फील करता की तुम्ही, तिखट आहे, आंबट आहे, गोड आहे, चवीने खाता की नाही? खातो ना आपण चवीने. म्हणजे काय करत असतो, आपण फील करत असतो जेवणाला. मग अभ्यासात सुद्धा फील करणं खूप गरजेचं आहे. मी अभ्यास करतोय ना, तर मला त्या अभ्यासाला फील कसं करता आलं पाहिजे. मग त्यावेळी ती गोष्ट डोक्यामध्ये, मनामध्ये, डोळ्यासमोर ती ओव्हर दिसली पाहिजे. जेव्हा ती दिसायला लागेल त्यावेळी तुम्ही काय करता, त्या अभ्यासाला फील करता. तेंडुलकरनी सांगितलं किंवा मी उठता, बसता, खाता, पिता सर्व ठिकाणी काय फील करतो, क्रिकेट. म्हणून मला आज सक्सेस मिळालेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे, टाइम्स ऑफ इंडियाच्या आहेत आर्टिकल आहेत, इंटरव्ह्यू, की मनाचं काही सांगत नाही. मग तो फील करतो. अर्जुनाने फील केलं म्हणून अर्जुन झाला, एकलव्याने फील केलं म्हणून तो एकलव्य झाला, बाबासाहेबांनी फील केलं म्हणून ते बॅरिस्टर झाले. जेवढे कोणी महान लोक आहेत त्यांनी त्या गोष्टी फील केल्या. आपण त्या फीलच करत नाही. आपण काय करतो, दूर. आपण काय करतो, त्या गोष्टींना दूर ठेवतो. तू तिथे, मी इथे. इथूनच संवाद असतो. आणि इथून संवाद जेव्हा राहतो, एक दूर अंतर जाऊनच संवाद राहतो, त्यावेळी त्या फिलिंग येत. आणि ती फिलिंग ज्यावेळी तुम्हाला यायला सुरुवात होईल, तुम्ही तो सब्जेक्ट फील करायला सुरुवात करा. आता सर फिजिक्स शिकवत आहे, तर फिजिक्स शिकवताना विचार फील करायला सुरुवात करा त्या नॅचरली. फिजिक्स म्हणजे काय, पूर्ण नेचरमधले रूल्स आहेत. फिजिक्स काही वेगळं प्रकार नाही आहे. केमिस्ट्रीसुद्धा निसर्गातलाच एक पार्ट आहे, बायोसुद्धा निसर्गाचाच एक पार्ट आहे. तुम्ही त्याला फील करू शकता. तुमच्या रोजच्या जीवनामध्ये त्याला कनेक्ट करायचा प्रयत्न करा. मग मी कापुराची आरती करतो, उरल्यानंतर तो काळा धुवून तो काय, कार्बन आहे. कापूरमध्ये काय असू शकतं, मी लसूण खातो त्यात काय असू शकतं, सल्फर आहे का, त्यात काय असेल, कशा पद्धत असेल. कांदा खातो, कांद्यामध्ये काय असतं, फॉस्फरस आहे का. हा फील करायला सुरुवात जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये जर त्या विषयाला जर फील करायला सुरुवात कराल, त्यावेळी तुम्हाला तो सब्जेक्ट समजायला. दरवाजा मी जोरात आपटला तर दरवाजा परत काय येतोय, फील करा. न्यूटनचा रूल आहे. मग आपण ह्या प्रत्येक गोष्टीला का नाही, वाहनात चालवतोय, गाडी चालवतोय, ब्रेक मारली ती गाडी वेगात गाडी ब्रेक मारली, गाडी सरकते का, यातलं मोशन आहे, स्पीड आहे, त्याच्यातलं वेट आहे, त्याच्यातलं जडत्व आहे. फील करा. प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुम्ही जेव्हा फील करायला लागला, आता पंखा बंद आहे, त्यात कुठली एनर्जी असू शकते, हा फील केला तर तुम्हाला कळेल कुठली एनर्जी असेल. त्यात पंख्यामध्ये एनर्जी आहेच, ती कुठली आहे, आता स्थितीच ऊर्जा आहे, बरोबर.
म्हणजे हे फील करणं आपण प्रत्येक ठिकाणी फील करता आलं. म्हणजे बेंचमध्ये कुठली एनर्जी असणार आहे, हे आयन बनलेलं काय असणार आहे. निसर्गामध्ये प्रत्येक गोष्टीला आपण फील केलं तर तुम्हाला तो अभ्यास स्वतःचा वाटायला. तुम्ही त्याला दुरून बघायला लागला तर त्याच्यात आणि तुमच्यात कधीही मैत्री होत नाही. मैत्री कधी होते? आता तुझी आणि माझी मैत्री होईल का लगेच? नाही होत, बरोबर. पण आपण जर रोज असं गळ्यात मित्र काय म्हणतोस, कसं असतोय, काय छान सांगितलं, शर्ट चांगला आहे, असं रोज मी जशी गप्पा मारला ते आपोआप मैत्री का नाही म्हणा. मैत्री होण्यासाठी काय लागतं? फ्रिक्वेन्सी मॅच व्हावी लागते. फ्रिक्वेन्सी जर मॅच झाली तर तुमच्यात मैत्री तयार होते. मग अभ्यासाशी आपली फ्रिक्वेन्सी का मॅच होत नाही? नाही आता मोबाईल, माझ्याकडे मोबाईलवर फोन येतात, हे फोन कशातून येतात? मला फ्रिक्वेन्सीच्या ह्याच्यातून येतात. ही तिकडनं जो नंबर डायल केला तो ती फ्रिक्वेन्सी ह्या नंबरशी ती मॅच करते आणि तोच फोन मला येतो. कधी क्रॉस नंबर लागतो तर फ्रिक्वेन्सी चुकली असेल तर क्रॉस नंबर लागतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीमागे आपली फ्रिक्वेन्सी जी महत्त्वाची, आपली आणि अभ्यासाची फ्रिक्वेन्सी मॅच होत नाही, कारण का आपण ती करत नाही. आपण तिला काय बघतो? लांबूनच बघतो, पाहुण्यासारखं बघतो. हे ह्या वर्षीच अभ्यास करायचं, पुढच्या वर्षी करायचं, हे डोक्यात असते. पण ती जर ती गोष्ट आपल्या आयुष्यभरासाठी उपयुक्त होऊ शकते, हा जर तुम्ही विचार करायला लागला तर तुम्हाला तो विषय अतिशय सोपा होतो. पॅराबोला, लिमिट्स, हायपरबोला, हे त्यांची मैत्री करा. मैत्री म्हणजे हे कुठं कुठं आपल्याला उपयोगात येतात गोष्टी, ह्याचा विचार जर शोधायला सुरुवात केली तुम्ही चौकसपणे तर तुमची मैत्री होणार. आणि मैत्री झाली की तुम्हाला 720 पैकी 720 मार्क 100% बरोबर. चौथं अडथळा आपला असा आहे की आपणच म्हणजे एक म्हण असं म्हणतं की ना, आपणच आपल्याला स्वतःला घातक ठरत असतो. म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काढ, तसं आपण स्वतःसाठी असतो. आपण स्वतःभोवती एक कोश तयार केलेला असतो पूर्णपणे. हे मला हे जमणार नाही, स्वतःला चेंज करायचंच नसतं. हे मला हे जमणार नाही, हे शक्यच नाही, हे माझं हातातली गोष्टच नाही. म्हणून आपण काय करतो? त्या गोष्टीकडे लक्ष देतो. ती गोष्ट तुम्हाला माहिती असेल, 2 लाकूड तोडे असतात, दोघं चांगले मित्र असतात आणि ते रोज जंगलात जायचे आणि लाकूड तोडून आणायचे. एका मित्राचं जास्त लाकडं तोडून व्हायचे आणि एकाची कमी व्हायची. तो जास्त लाकडं तोडायचा त्याला जास्त पैसे मिळायचे कारण त्याच्या मुळ्या जास्त बनायच्या, आणि जो कमी लाकडं तोडायचा त्याला कमी पैसे मिळायचे. त्या दोघांच्या बायकोमध्ये त्या ज्याचे लाकडं कमी तोडली जायची त्या बायकोने त्याला सांगितलं, तुमचा मित्र एवढे, तुम्ही आणि तुमचा मित्र दोघं एकत्र जातात जंगलामध्ये, सकाळी सोबत जातात, सोबत परत येतात, मग तो जास्त लाकडं तोडतो आणि तुम्ही कमी का तोडता? तुम्ही झोपता का? तो नाही, मी पण नाही झोपत, मी तर कंटिन्यू त्यासारखं झाडं लाकूड तोडत असतो. मग तो कशी काय लाकूड तोडतो? त्याकडे काही जादू आहे का? त्यामुळे तो जास्त लाकूड तोडतो, जास्त पैसे कमवतो आणि तो जास्त श्रीमंत होत चाललेला आहे. बघा ते काय असेल. दुसऱ्या दिवशी दोघं मित्र जेव्हा जंगलात जातात त्यावेळी तो जेव्हा कमी लाकडं तोडत असतो, तो मित्र त्याला विचारतो, अरे तू कसं काय तुला कसं शक्य होतं लाकडं जास्त तोडण्यास? तू कसं काय लाकूड तोडतोस? आपण सोबत येतो आणि सोबत जातो, तुझ्याकडे काही जादू आहे? पण तो जादू बिदू काही नाही. उलट म्हणे मी मध्ये मध्ये बसलेला असतो. हो म्हणे, बघतो मी तू बसलेला असतो तरीसुद्धा तुझे लाकडे जास्त होतो. परंतु मी जेव्हा बसलेला असतो त्यावेळी मी माझ्या कुऱ्हाडीला धार करत असतो. आणि तू कधी केली धार? आणि मी आपण सुरुवाती केली त्यानंतर धारच केली नाही. मग तूच धार करत नसल्यामुळे तुझ्याकडनं लाकडं जास्त तोडता येत. आणि मी मध्ये मध्ये थांबून प्रत्येक वेळी कुऱ्हाडीला धार करत असतो म्हणून माझ्याकडे जास्त लाकडं तोडली जातात. मग आपण आपल्याला बुद्धीला धार करणं, आपल्या विचारांना धार करणं सोडून दिलेलं असतं. आपण आपल्या प्रत्येक वेळी आपण स्वतःला धार करणं गरजेचं. धार करणं म्हणजे काय? बरोबर धार लावायची एका डोक्याला,
घासायचं कुठं डोकं असं नाही आहे. चहा लावणं म्हणजे काय, तर आपल्या विचारांना, आपल्या सकारात्मक आपल्या कोशातून बाहेर पडायचं आहे. मला कुठलाही विषय अवघड जात नाही, मला सर्व विषय सोपे जातात. ही झाली तुमची भागाची पद्धत. मग मला सोपे जातात तर मी काय केलं पाहिजे, त्यासाठी प्रॅक्टिस केली पाहिजे. मी जर ना प्रॅक्टिस केली तर मला अजून काय होणार आहे, जास्त अभ्यास. आपण काय करतोय, प्रॅक्टिस कमी करतो. आता पुष्कळ एक इंग्लिश म्हणतात की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. पण चुकीची प्रॅक्टिस केली तरी काय होणार, परफेक्ट होणार आहात का तुम्ही? मग प्रॅक्टिससुद्धा आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केली पाहिजे. ते सांगतात तसं केली पाहिजे तरच तुम्हाला त्या प्रॅक्टिसचा फायदा. म्हणजे ही जी चौथी पद्धत मी तुमची अडथळे तुमच्या अभ्यासात येणारे सांगितले. पाचवा काय अडथळा, की आपण स्वतःसाठी अजिबात वेळ देत नाही. आंघोळ करतो, कपडे चांगले धुतलेले कपडे घालतो, परफ्यूम लावतो, बॉडी स्प्रे मारतो आणि येतो शाळेला, कॉलेजला येतो, स्कूलला गेला, क्लासला येतो. मी स्वतः वेळ देत नाही. कशावर? आपण स्वतः वेळ देणं म्हणजे आपण आंघोळ करणं किंवा मेकअप करणं जाणं म्हणजे वेळ नव्हे. हा शरीरासाठी दिलेला वेळ आहे. अभ्यास शरीर करतं, त्यापेक्षा जास्त अभ्यास कोण करतंय? तुमचं मेंदू, मन करत असतं. आणि हे मन जे आहे, या मनासाठी तुम्हाला वेळ देणं खूप गरजेचं आहे. कारण मन से जीता जीत, मन से जीते जीत है, मन से हारे हार. म्हणजे मन जर तुमचं जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला सक्सेस मिळणार कोणी अडवू शकत. मनासाठी वेळ तुम्ही किती देता सांगा बघू? कोण देतं मनासाठी वेळ? आता इथे बसलेलं, आता मी एखाद्या ह्याला शिवी दिली की तुला आनंद वाटेल का रे? बुद्धी दिली काय फिलिंग येईल सांग? राग येईल. तर हेने तुला शिवी दिली तर तू काय करशील, काय रिॲक्शन देशील? हां, फटके देशील, फटके देशील किंवा तू शिवी देशील. आता हिने सांगितलं फटके देईल म्हणून तुम्हाला सर्वांना हसू आलं, बरोबर? एखादी ट्रॅजेडी मी सांगितली तर तुम्हाला हसू येईल का? नाही, दुःख वाटतं, डोळ्यात पाणी येईल. जोक सांगितलं तर हसू आलं, शिवी दिली तर राग आला. मग हे सर्व कुठून तयार झालं? हे सुरू झालं तुमच्या मेंदूतून, बरोबर? मेंदूतून सुरू कुठून झालं? मी आता शिवी देतोय, शिवी तुम्हाला दिसेल का? कोणी मी आता काही शिवी दिली समजून गेलं तर दिसणार आहे का ती शिवी? नाही दिसणार आहे. मग ह्याच्यात एवढं बदल कशामुळे? त्याला राग कशाला? मी शिवी देतोय किंवा त्याने शिवी दिली तर दिसत नाहीये, ते कुठंच दिसत नाहीये. तुझं फिजिक्स आहे, पूर्ण फिजिक्स आहे. साऊंड एनर्जी काय आहे? साऊंड एनर्जी आहे. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं, 40 डेसिबलपेक्षा जर साऊंड वाढला तर तो काय करतो? पोल्युशन क्रिएट करतो. म्हणून आपण तो साऊंड पोल्युशन. बघितलं बोर्ड तुम्ही कोर्टाच्या बाहेर किंवा हॉस्पिटलवर साऊंड, नो साऊंड असतं. साऊंड पोल्युशन आहे, साऊंड आहे. जेव्हा शिवी जेव्हा एखाद्या कारणाला जाते तो एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी असते, हजार्डमध्ये मोजली जाते. ती फ्रिक्वेन्सी जेव्हा डोक्यात जाते त्यावेळी काय होतं? आपल्याला राग येतो, आनंद येतो, लोभ येतो, मद येतो, मत्सर येतो, सर्व फिलिंग्स तयार होतात वेगवेगळ्या प्रकारचे. पिक्चर बघताना असं वाटतं की नाही आपण हिरो आहोत, आपण हिरोईन आहोत, वाटतं की नाही? वाटतं. हिरो मेला तर दुःख होतं की नाही? हिरोईन मेले की दुःख होतं की नाही? प्रामाणिकपणे सांगायचं, असं काही नाही, आपण लाजायचं काहीच गोष्ट नाही. होतं की नाही? हे प्रत्येकाला होतं. मला वाटायचं मी अमिताभ बच्चन त्या काळात, आणि मी अजून सुद्धा अमिताभ बच्चनचे पिक्चर खूप बघायचं, म्हणजे एकूणच बघितलेलं. फील येतं. आपण त्या पिक्चरमध्ये काय असतो? इन्व्हॉल्व्ह झालेलो असतो, बरोबर?
आणि त्या इन्व्हॉल्वमेंट एवढी झालेली असते की तो ॲक्टर स्टोरीमध्ये जेव्हा अभिनय लागलो तर आम्ही टॉकिंगमध्ये सर्व कॉलेजचे मित्र रडलो होतो. बरं, तुम्ही जर साऊथमध्ये गेलात तर रजनीकांतची मंदिरं बनवलेली आहेत लोकांनी. साऊथला गेलात तर रजनीकांतची मंदिरं बनवलेली आहेत. आत्तासुद्धा बिग बीला तेवढंच मानतात. काय असतं, असं काय घडतं? तो मूवी बघतो किंवा सिरियल बघतो तेव्हा असं काय घडतं की त्या हिरोला लागलं तर वाईट वाटतं, हिरोईनला लागलं तर वाईट वाटतं, त्याला खलनायका बघून आपल्याला वाटतं त्याला फाईट मारावी, बरोबर, त्याबद्दल वाईट फिलिंग्स येतात आपल्याला, त्याला मारावं किंवा त्याला शिक्षा व्हावी असं वाटत असतं. किंवा एखादा हॉरर मूवी बघतोय तर आपल्याला पण अंगात काटे येतात, भीती वाटते. कॉमेडी मूवी बघतो आपण खूप हसतो, कारण त्या मूवीमध्ये आपण झालेलो असतो एकरूप. आपण त्या कॅरेक्टरमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व केलेलं असतं आणि ते एवढं इन्व्हॉल्व झालेलं असतो की त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या ॲक्शनमधून आपल्यामधले हार्मोन्स चेंजेस होतात. त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या ॲक्शनमधून आपल्या बॉडीमधले हार्मोन्स चेंज होत राहतात. एवढे ते आपण त्या पिक्चरमध्ये किंवा त्या मालिकेमध्ये इन्व्हॉल्व होतो. मग तोच इन्व्हॉल्वमेंट आपण अभ्यासामध्ये केला तर त्या पद्धतीचे हार्मोन्स आपल्यामध्ये तयार होतात. पूर्ण खेळ बॉडीचा कसा परत बायोकडे आलो, ॲनाटॉमीकडे आलो. बॉडी सर्व चालवण्याचं काम हार्मोन्स करत असतं आणि हार्मोन्स क्रिएट करण्याचं काम दृष्टी, स्पर्श, चव आणि ध्वनी हे 4 गोष्टींनी आपल्याला जास्त प्रमाणात हार्मोन्स क्रिएट होतात. आंधळ्या माणसाला तुम्ही 100ची नोट द्या आणि सांगा, सॉरी 10ची नोट द्या आणि सांगा 100 रुपये, तू बरोबर हात फिरवतो सांगतो ती 100ची नोट नाही आहे, त्याला फिलिंग्स म्हणून कळतं. आपण मग अभ्यासामध्ये एवढं एकरूपता तादात्म्य पावत नाही. अभ्यास असा आला पाहिजे की ज्या पद्धतीने ते वाचल्यानंतर त्या पद्धतीचे हार्मोन्स आपल्यामध्ये निर्माण झाले पाहिजे. जेव्हा त्या पद्धतीचे हार्मोन्स आपल्या बॉडीमध्ये तयार होतात त्याच वेळी आपला तो अभ्यास मोठ्या प्रमाणात मेंदूमध्ये संरक्षित केला जातो. लक्षात ठेवा, आपण त्या गोष्टीचा एन्जॉयच करत नाही. मी सांगितलं ना, एन्जॉय करत नाही. आपण पिक्चरचा एन्जॉय करतो. एखाद्याला मटण आवडत असेल तर तो मटणाचा खूप एन्जॉय करतात. मी इथे आल्यापासून बघितलं की खूप जणांना मटणांना आवडतं इकडे, म्हणजे मुंबईतून मी इकडे जेव्हा आलो त्यामध्ये की मटण पार्टी म्हटलं की खूप खुश. मग 40-40 किलोमीटर एका मोटरसायकल 3-3, 4-4 जण बसून जातात. का तर मटण खायला मिळणार नाही. हां, आणि चवीने सांगता रस्ता खाल्ला, आंबट खाल्लं, चवीने खाल्लं, म्हणजे एवढं इन्व्हॉल्व होतात. आपण इन्व्हॉल्व होतो का तशा गोष्टी अभ्यासामध्ये सर? म्हणून सुरुवात आता काय करायची, एक करायची की आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व व्हायला सुरुवात करायची. आंघोळ करतोय ना आपण, एन्जॉय करायला शिकायचं. आंघोळसुद्धा एन्जॉय करता आली पाहिजे आपल्याला. जेवतोय ना आपण, जेवणसुद्धा एन्जॉय करायला शिकायचं. एक घास खा पण चवळून खा, व्यवस्थित खा. त्यात एकरूप व्हा, म्हणजे तुम्हाला ते चव कळते, तुम्हाला ती चव कळायला लागते. तुम्ही सुकी भाकरी जरी खाल्ली पण चवळून खाल्ली तर ती गोड वाटायला लागते. त्यामध्ये आनंद शोधायला सुरुवात करा. तुम्ही झोपताय ना त्यावेळी शांतपणे झोपण्याचा आनंद घ्या. तुम्ही बसलाय तर बसण्याचा आनंद घ्या. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायला सुरुवात करा. त्यावेळी आपोआप तुम्ही अभ्यासाचा पण आनंद घ्यायला सुरुवात करा. म्हणजे तो विषय तुम्हाला बोरिंग वाटणार नाही. हे जर तुम्ही ही सूत्र 5 सूत्र मी तुम्हाला सांगितली, ही 5 सूत्र जर तुम्ही स्वतःमध्ये आणली तर आयुष्यामध्ये, आता समजणे, आयुष्यामध्ये कधीही तुम्ही मागे राहणार नाही. आयुष्यामध्ये कुठेही तुम्ही अजिबात मागे राहणार नाही, कायम पुढे राहणार. कारण तुम्हाला अडचणच येणार नाही. हा जीवनाचे सक्सेसफुल होण्याचे मी तुम्हाला 5 मंत्र सांगितलेले आहेत. मग तुम्ही मरेपर्यंत जर इम्प्लिमेंट केले तर तुम्ही नरेंद्र मोदी किंवा मोठे आईन्स्टाईन सारखे मोठे शास्त्रज्ञ सुद्धा होऊ शकता. हे कशातून आलं मला? मी ठेचा खाल्ल्या म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो. पण तुम्ही ठेचा खावो परत तुम्ही दुसऱ्या सांगा ह्यासाठी नाही. पुढच्याला हेच मागचा शान. तुम्ही शहाणं व्हावं. आम्ही जे ठेचा खाल्ल्यात
आम्ही जे अडथळ्यांना सहन केलेले आहे, आम्हाला जे मार्गदर्शन मिळालं नाही ते तुम्हाला आम्ही का देतो आहे, तर तुम्हाला ठेचा लागू नये, तुमचं आयुष्य सुकर व्हावं. जर तुम्हाला जीवनामध्ये जर खरंच अचीव करायचं तर आजपासून एक पण करा, स्वतःला एक नियम बनवा, एक वही घ्या, तुमचे टार्गेट त्यात घ्या की मला काय काय बनायचं आहे, मला काय करायचं आहे. अमेरिकेतील जॉन्स बटलर म्हणून एक विचारवंत होते, त्यांनी वया 16 वर्षी त्यांचे टार्गेट मला काय बनायचं, आणि वयाच्या 60व्या वर्षी तेव्हा तीच डायरी त्यांनी ओपन करून बघितली, तर त्या 57 पैकी 55 त्यांनी अचीव केले. मेहनत केली तरच ते अचीव. तुम्ही एव्हरेस्टवर हेलिकॉप्टरने गेला तर तुमचं टाइम्स ऑफ इंडियाला नाव येईल का? नाही. पण तुम्ही चालत जर एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केलं तर तुमचं प्रत्येक न्यूजपेपरमध्ये, प्रत्येक न्यूज चॅनलमध्ये तुमचं नाव येईल. म्हणजे काय झालं, इझी जर तुम्ही वेने गेला तर तुमचं कधी सक्सेस मिळत नाही. तुम्हाला स्ट्रगल करणं गरजेचं आहे, हार्ड वर्क करणं गरजेचं आहे. तुम्हाला एव्हरेस्ट चढावं लागणार आहे, तो चढल्यानंतरच तुमचं नाव होणार आहे. मला माझं जर टार्गेट आहे तर तुम्ही तुमचं एक वही करा, त्या वहीत लिहा की माझं काय टार्गेट आहे, मला काय बनायचं आहे, किंवा माझ्या जीवनातल्या काय गोष्टी मला पाहिजे. मला मोठा बंगला पाहिजे, मला खूप एज्युकेशन पाहिजे, मला मर्सिडीजसारख्या इम्पॉर्टंट कार पाहिजे, जे काही तुम्हाला वाटतं लक्झरीज ज्या गोष्टी आहेत ते पाहिजे, किंवा मला IAS बनायचं, IPS बनायचं, डॉक्टर होऊ शकतो. IPS IAS लोकांची संख्या जास्त मोठ्या प्रमाणात आहे. मला काय करायचं आहे, माझ्या आयुष्यातले काय काय गोष्टी मला अचीव करायचे ते लिहून काढा. जेव्हा तुम्ही लिहून काढता त्यावेळी ती वस्तू निसर्गामध्ये तुम्हाला पुढं आणण्यासाठी प्रयत्न केला. तुम्ही तो शाहरुख खानचा यातला डेव्हलपमेंट आहे, किसी को शिद्दत से आप चाहोगे तो पूरी कायनात तुमसे मिलाने के लिए जुट जाती, ऐकलं? काय हे पण फिजिक्स आहे, हे फिजिक्स आहे. ज्यावेळी तुम्ही अंतर्मनापासून एखाद्या गोष्टीला तीव्रतेने आकर्षित, लॉ ऑफ अट्रॅक्शन, एखाद्या गोष्टीला तुम्ही तीव्रपणे इच्छा निर्माण करता की मला हे बनायचं, मला हे बनायचं आहे, ती गोष्ट बनण्यासाठी तुम्हाला निसर्ग मदत करतो. कारण की अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी म्हणजे कोण? मीच ब्रह्म आहे. जे ब्रह्म म्हणजे काय? युनिवर्समध्ये जे घटक आहेत ते तुमच्या शरीरात आहे, माझ्या शरीरात आहेत की नाही. मुंगीमध्ये सुद्धा एनर्जी आहे म्हणून ती जिवंत आहे, बरोबर? तुमच्यामध्ये पण एनर्जी आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात. म्हणजे अमिबामध्ये पण जीव आहे, तुमच्यामध्ये पण जीव आहे, सर्वांमध्ये एनर्जी आहे. युरेनियम 235 मातीचा कण आहे, विघटन केलं तर काय तयार होतं? प्रचंड मोठ्याची ऊर्जा तयार होते. म्हणजे मातीच्या कणामध्ये सुद्धा ऊर्जा आहे, प्रत्येक कणामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये ऊर्जा आहे. या लाकडामध्ये ऊर्जा आहे, ऊर्जा नसतं ते पेटलं, जळालं नसतं. म्हणजे ज्यावेळी आपण एखादी गोष्ट तीव्रतेने मागतो तर निसर्गामध्ये जे घटक आहेत ते आपल्यामध्ये असल्यामुळे विवेकानंदांचं वाक्य हे की जे युनिवर्समध्ये आहे तेच तुमच्यामध्ये आहे, म्हणून तुम्ही जे काही युनिवर्सला मागाल ते तुम्हाला 100% मिळेल. आपण मागताना कसं मिळेल असं मागितलं होतं का, असं कोणा झालं का, ही का जादू आहे का, ही अंधश्रद्धा नाही. फिजिक्स आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये फिजिक्स आहे. मी आता ही जे बोलतोय एनर्जी इथे टाकलेली आहे, ही एनर्जी डिस्ट्रॉय होणार नाही आहे, ही एनर्जी भिंतीने ॲब्झॉर्ब केलेली आहे. एनर्जी काय होते? डिस्ट्रॉय होते का? नाही होत. ती कन्वर्ट होणार कधी ना कधी कुठं तरी. तुमच्या पॉझिटिव्हनेस येणार तुमच्यामध्ये, तुम्हाला ह्या वातावरण झालं की वेगळं फील येणार. मला एक सांगा, तुम्ही मंदिरात गेलं तर फील काय येतं? छान येतं की नाही? एखाद्या जुन्या राजवाड्यात गेला तर तिथे काय फील येतं? वेगळं फील येतं. स्मशानात गेल्यावर फील काय येतं? दुःख आणि वेदना तयार होतात की फील वेगळं येतं दुःखाचं. आनंदाचं येतं का? नाही. बरोबर. तेच तर तुम्ही एखाद्या वॉटर पार्कला तिथे एन्जॉय करून वातावरण आपोआप फील होतं. जागा आहेच
फक्त त्या जागेचं वैशिष्ट्य बदललं, नाव बदललं की तुम्ही काय होतं, फिलिंग्स बदलत जातात आणि त्या पद्धतीने एनर्जी क्रिएट केलेली असते. म्हणून तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करता त्या ठिकाणी नियमित बसायचं. सारखी मी आज इथे बसलोय, उद्या तिथे बसणार, तिथे परत तिथे बसणार असं करू नका. तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यासाला बसता ती जागा कायम फिक्स ठेवा. कारण ह्याचं कारण सांगतो की तुम्ही त्या ठिकाणी तुमची ऑरा सोडलेला, ऑरा म्हणजे तुमची एनर्जी सोडलेली आहे. आता तुम्ही उठून गेला, आता मी इथे उभा होतो आणि निघून गेलो, दुसऱ्या दिवशी मी कुठे उभा होतो हे जर चेक करायचं असेल तर थर्मल स्कॅनरने जर तुम्ही चेक केलं तर माझी इथे ऊर्जा तुम्हाला सांगते. आता आर्मीकडे किंवा फॉरेस्टवाल्यांकडे नाईट विजन कॅमेरे असतात. ते कसले असतात? थर्मल कॅमेरे. हे थर्मल कॅमेरे ते म्हणून दिसत नाही, त्यावरची लाल रंगाची, निळसर रंगाची, तुळसर रंगाची ऊर्जा दिसते आणि आपल्याला कळतं की तिथे कुठली तरी व्यक्ती आहे किंवा प्राणी आहे. प्राणी त्या नाईट विजनमध्ये कॅमेऱ्याचे क्लिअर चित्र दिसत नाही, फक्त हीट दिसत असते. हीट, बॉडीतून बाहेर पडणारी ऑरा, प्रभा, मराठीमध्ये त्याला प्रभा म्हणतो. ही प्रभा दिसत असते. तुम्ही डॉग्स आणलात, आपण चोरी पकडणे डॉग्स असतात, डॉग स्पॉट, त्याला आणलात त्यामुळे बरोबर मी कुठं उभा होतो तो शोधून काढेल. का तर मी ते माझी एनर्जी सोडलेली. भूकंपामध्ये माणसं काढली तर कुत्रे शोधून काढतात, त्या ती एनर्जी शोधून काढत असतात. त्यांना ती एनर्जी हे होत असते. आपण स्मेल म्हणतो की एनर्जीच्या स्वरूपात असतो. म्हणजे आपण ज्या ठिकाणी बसतो त्या ठिकाणी नियमित अभ्यासाला बसतात तर त्या ठिकाणची एक विशिष्ट पद्धतीची आभा तयार होते आणि ती आभाची एनर्जी ती आपल्याला अभ्यास करायला सपोर्ट करते. म्हणून शक्यतो एक फिक्स करा की मला कुठला अभ्यासाला बसायचं आणि त्याच ठिकाणी कम्फर्ट स्वतः राहील अशा पद्धतीने बसा. ट्रेस तयार होईल, पाठीमध्ये त्रास होईल, मानेला त्रास होईल असं ठिकाणी बसू नका. आणि 10 ठिकाणी झोपून अभ्यास करणार, बसून अभ्यास करणार, ते केल्याने हा परिणाम होतो की तुमचा अभ्यास होत नाही. कारण 10 ठिकाणी डिवाईड झाली तुमची ऊर्जा. म्हणून तुम्ही ज्या ठिकाणी बसता त्याच ठिकाणी अभ्यासाला शक्यतो तुमच्या घरामध्ये बसता त्यावेळी तिथे जागा फिक्स करा, तिथे कम्फर्ट झोन बघून तिथे कंटिन्यू अभ्यास करा. आपोआप तुमच्या अभ्यासामध्ये प्रगती तयार. कारण की एनर्जी तर सोडलेली आहे, दुसऱ्या दिवशी त्या एनर्जीचा उपयोग होतो तुम्हाला, परत तिसऱ्या दिवशी त्या एनर्जीचा उपयोग होतो. एनर्जी डिस्ट्रॉय होत नाही, फिजिक्सच सांगतं, मी काही सांगत नाही. तर त्या एनर्जी तुम्हाला हे होतं. आणि मग ज्यावेळी तुम्ही घरामध्ये म्हणता आई मला 5 फार छान पेपर जाणार आहे, मला खूप सोपं जाणार आहे, जेव्हा तुम्ही हे सांगून येता तर ती साऊंड एनर्जी तुम्ही स्वतःवरती घेऊन येता आणि जेव्हा तुम्ही घेऊन येता त्यावेळी त्याचा इम्पॅक्ट तुमच्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींमध्ये पण होतो. ते सुद्धा पॉझिटिव्ह. एखाद्या व्यक्तीला बघितलं तर कधी असं वाटतं ना, आपण ओळखत नसतो त्या व्यक्तीला, पण असं वाटतं त्याला कुठंतरी बघितलेलं आहे, कुठंतरी आपण याला बघितलं तर ओळखीचं फील होतं. किंवा एखाद्या व्यक्तीला बघितलं की कानाखाली जाऊन खावाडतं द्या असं वाटतं. म्हणजे आपल्याला दृष्टीने काही नसते, असं होतं. ते पण एनर्जी आहे. एक छोटीशी गोष्ट संपल्यानंतर तुमचा वेळ जास्त घेणार नाही, मला तुम्ही घ्यायचं. एक राजा असतो आणि तो राजा जो आहे तो आपल्या प्रधानासहित हत्तीवर अंबारीपासून नगराचा फेरफटका मारत असतो आणि फेरफटका मारत चालला असतो. त्या नगराच्या बाहेर एक चंदनाची वखार दिसते. तो चंदनाच्या वखारीमध्ये शेट बाहेर येतो, राजाला मस्त तो महाराज राजा करतो असं बघतोय आणि प्रधान सांगतो त्याला उद्या फाशी सुळावर चढतो. त्यावेळी सूळ असेल, सुळावर चढवायचं. प्रधानाला आश्चर्य वाटतं, का पण याला सुळावर चढवायचा, काय कारण काय? राजाला कोण विचारणार? तू काय बोलतो? यस, हो महाराज असं म्हणते. पूर्ण नगर फिरतात, राजाला तो दरबारात सोडतो. प्रधान पळत त्या वखारीवाल्याकडे येतो आणि विचारतो, अरे तुझं काही चुकलं होतं का? तो म्हणतो नाही, काय झालं? आणि महाराजांनी तुला उद्या सुळावर चढवायची शिक्षा दिली. तो घाबरतो, का पडतो? मला वाचवा नाही. हे पण मी वाचवणार कसं? तुझी काही चूक झाली होती का? तू काय गुन्हा केलेला आहे का? अपराध केलेला आहेस का? तर तुम्ही काहीच केला नाही. अहो माझे 6 महिने झाले वखारच चालत नाही, कोणी चंदन लाखो विकत घेत नाही. मी बघ विचार करणं. हो म्हणे, काहीच नाही, मला कसला गुन्हा करणार नाही. हां, मला इतकंच आता विचार आला होता की महाराजांना बघितलं त्या विचारात की महाराज जर मेले तर त्यांच्या घरातले लोक चंदन लाखो विकत घेतले त्यांना जाळण्यासाठी आणि माझा धंदा पुन्हा सुरू होईल, मला प्रॉफिट होईल. हा माझा विचार नाही मानला. आणि मग प्रधानद्वारे हाच तुझ्या डोक्यात विचार तोच महाराजांनी काय केलेला आहे? रिसीव्ह केलेला आहे. तो असं करणार, चांगले चांगली चंदनाची लाकडं दे, मी ते महाराजांना समजून सांगतो
हा चंदनाची लाकडी घेतो, दुसऱ्या दिवशी राजाकडे जातो, राजाला देतो, राजा तर सुगंध बघतो, हा काय सुंदर चंदनाची लाकडच. तर म्हणजे कुठं आणलीस? पण तुम्ही ज्या माणसाला फाशी सुळाची शिक्षा दिलेली आहे, सुळा चढवण्याची, त्याच व्यक्तीकडे मी आणले. अरे नको नको नको, त्याला सुळा नको सोडूस, त्याला सोडू. सांगायचं मतदार्थ असा आहे की आपण काय विचार करतो तो औरामध्ये येतो, आपल्या ज्यामध्ये प्रभामध्ये येतो, आपल्या बॉडीतून तो बाहेर पडतो विचार. बरोबर, आपल्या बॉडीतून तो बाहेर विचार करतो आणि जे कोणी आजूबाजूचे लोक आहेत त्याला रिसिव्ह करतात. ते काय करतात? रिसिव्ह करतात. आणि आपण जर निगेटिव्ह असू तर आजूबाजूचा मित्रसुद्धा काय म्हणतो? लगेच निगेटिव्ह बनतो. बरोबर, आपण जो विचार करतो, तुम्ही एकाने कोणी विचार केला ह्या दोघी सुद्धा निगेटिव्ह होते, तू पॉझिटिव्ह विचार केला ह्या दोघी सुद्धा पॉझिटिव्ह होते. म्हणून आपण काय विचार करायचा आहे की मला सर्व सोपं जातं आहे, मला सर्व सोपं जाणार आहे, मला काही अवघड वाटत नाही, माझ्या लक्षात राहतं. हे जेव्हा तुम्ही ब्रीफिंग करता स्वतःला, जेव्हा तुम्ही येत आहे तर तुमच्या बरोबरच्या मित्रांसुद्धा तुम्ही काय करताय? पॉझिटिव्ह. लहानपणी एकाला मुलाला बाथरूम लागली, असं हात केला, सर मॅडम असं गेलं की लगेच तो गेला की दुसऱ्या मुलाला पटापट पटापट जातो. तुम्ही बघा शाळेमध्ये तुम्ही सुद्धा लहानपणी असंच केलं. सायकोलॉजी आहे ही, सायकोलॉजी आहे. आपल्याला एक गोष्ट एखाद्या नकार नाही म्हणणार की दुसऱ्याला सुद्धा लगेच पटापट पटापट त्याचा इम्पॅक्ट व्हायला लागतो. म्हणून जर आपल्यामुळे जर दुसऱ्याला चांगलं व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतःला पॉझिटिव्ह घेऊन आलं पाहिजे रोज. आणि पॉझिटिव्ह आल्यानंतर इथे ती पॉझिटिव्ह एनर्जी इथे तुम्ही स्प्रेड केली पाहिजे. कोणीही म्हणायचं नाही की मला पेपर अवघड जातो, मला फिजिक्स अवघड आहे, मला बायो अवघड आहे, मला केमिस्ट्री अवघड आहे, मला मॅथ्स अवघड आहे. कोणीही म्हणायचं नाही. सवय लावा स्वतःला. जर तुम्ही अवघड म्हटलात तर ती खरोखर वस्तू तुमच्याकडे अवघडच होणार आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन, नेचरचा रूल आहे. नेचरचा रूल आहे. माझा साऊंड तुमच्यापर्यंत काय येतोय? हवेमध्ये पार्टिकल्स आहेत, तिथून तो साऊंड ट्रॅव्हल करतोय. निर्वात ठिकाणी आवाज येतो माझा नाही येणार. निसर्ग तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मदत करत असतो. तुम्ही म्हणालात की मला चांगला होतो तो तथा असतो. म्हणून आपले पूर्वज म्हणायचे शुभ बोलणाऱ्या, चांगलं बोला, शुभ बोला, वाईट बोलू नका. त्याचं कारण हे फिजिक्स आहे. आपण जे बोलतो तेच आपण आपल्यासाठी ओढून घेतलेलं असतं. म्हणून विचार करताना सुद्धा पॉझिटिव्ह विचार करा. जेव्हा बोलताना सुद्धा खूप संयमित बोला. तुम्ही जे बोलाल तेच तुमच्यासाठी येणार आहे. आणि तुमचं जे बोलणं आहे तुमचं कॅरेक्टर डिफाईन करतं. मी जर याला शिवी दिली तर हा वाईट होत नाही, माझं कॅरेक्टर डिफाईन होतं की मी कसं आहे. आपलं कॅरेक्टर डिफाईन होतं आपल्या शब्दांवरती, आपल्या उच्चारांवरती. म्हणून लक्ष ठेवायचं की आपण काय बोलणार आहोत आणि आपण कसं बोलणार आहोत हे फार महत्त्वाचं आहे. त्यावरती लक्ष द्यायचं आहे. हे 5 सूत्र तुम्हाला मी सांगितलेलं आहे. हे 5 सूत्र तुम्हाला लक्षात असतील तर लिहून काढा. आणि घरी आजपासून ठरवायचं, क्लासमध्ये आल्यानंतर मी कधीही निगेटिव्ह बोलणार नाही. घरीसुद्धा मी निगेटिव्ह बोलणार नाही. काय सर मला सोपं जातं आहे, मला स्वतःला ब्रीफ करायचं आहे. स्वतःसाठी वेळ द्यायचा म्हणजे काय करायचं आहे? डोळे मिटायचे, 5 मिनिटासाठी सरळ बसायचं आहे आणि डोळे मिटून स्वतःला ऑर्डर्स द्यायचे आहेत की मला फिजिक्स सोपं जातो आहे, मला केमिस्ट्री सोपं जातो आहे, मला बायो सोपं जातो आहे, मला मॅथ्स सोपं जातो आहे, मला सर्व सोपं जातो आहे, मला 720 पैकी 720 मार्क पडणार आहेत. स्वतःला तुम्ही जेव्हा ब्रीफ करायला सुरुवात कराल तर ॲटोमॅटिक तुमच्या बॉडीमध्ये चेंजेस व्हायला सुरुवात होते. आणि त्याच प्रकारचे हार्मोन्स तुम्हाला ब्रेनमध्ये तयार होते आणि ब्रेन तुमचं जास्त ॲक्टिवेट होईल आणि तुमचा अभ्यास जास्त होईल. बरोबर, अभ्यास करण्याची पद्धत आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा स्वतःला सुधारणं गरजेचं. मला जर दुसऱ्याला सुधारणा हवी असेल तर मला स्वतःमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. मी स्वतः सुधारणा करेन बघ माझ्या आपोआप अभ्यासामध्ये सोपंपणा येईल. तर हे तुम्ही, मी आशा करेन की तुम्ही सर्वांनी हे गोष्टी इम्प्लिमेंट करा आणि त्या पद्धतीने तुमचं भविष्य तुम्ही सुकर करा, छान करा. प्रत्येकाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत की तुम्ही प्रत्येकाने तुमचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण व्हावं. क्लासचं नाव उज्ज्वल व्हावं. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण विवेकानंदच्या अकॅडमीजच्या ब्रँचेस व्हाव्यात ही माझी शुभकामना आहे. आणि हे तुमच्या हातात आहे की महाराष्ट्रामध्ये जर ब्रँचेस
वाढवायच्या आहेत, तुम्हाला त्यासाठी खूप स्वतःमध्ये बदल करायचा, मेहनत करायची नाही आहे, बदल करायचा. मेहनत करून कोणी पास होत नाही, हमाली करायची नाही आहे. दृष्टिकोन बदलायचा आहे, विचार बदलले की जग बदलतं. विचार बदलून स्वतःचं कॉन्फिडन्स निर्माण करा की माझ्यात हे शक्य आहे, मी करू शकतो. जर एखादा मुलगा करू शकतो तर मी का नाही करू शकत, हा कायम तुलनात्मक विचार करायचा. आणि ज्या ब्रँचेस महाराष्ट्रभर वाढाव्यात हीच आपण सर्वांनी हे करायची, प्रार्थना करायची. एक छोटी प्रार्थना करूया आणि आजचा माझं सेशन इथं संपवूया. सर्वांनी 2 मिनिट उभं राहायचं आहे. गणपती काय मातीचंच आहे, मातीची पूजा करतो. आपल्या पूजेमध्ये कुठलंही साधन बघा तुम्ही, निसर्गाचंच पूजा केलेली असते. आपण कृतज्ञता आहे ते म्हणजे पूजा करणं म्हणजे काय, कृतज्ञता व्यक्त करणं, ग्रॅटिट्यूड. म्हणून ग्रॅटिट्यूड हा रोज करायचा. आपल्याकडनं जाणून बुजून न करत काहीतरी चुका असतात त्याबद्दल माफी मागायची आणि निसर्गाला मागायचं की ह्या गोष्टी मला देतो, निसर्ग तुम्हाला देतो. कारण अहम ब्रह्मास्मी, ब्रह्मांडामध्ये जे आहे ते तुमच्यामध्ये जे आहे तेच ब्रह्मांडामध्ये. म्हणून ग्रॅटिट्यूड फार महत्त्वाचं आहे, कृतज्ञता महत्त्वाची आहे. आणि हे बोलून मी आजचे माझे लेक्चर संपवतो. धन्यवाद. मध्ये येणारी अडथळे आणि धैर्यशक्ती आपल्याला कशी प्राप्त करता येईल याबद्दलचं सखोल असं मार्गदर्शन तुम्हाला होईल.